नमस्कार, हर हर महादेव. सध्या आपण शनी महाराजांचं राशी परिवर्तन आणि 12 राशींवरती होणारा परिणाम ह्याबद्दल बघत आहोत. आजची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीचा स्वामी जो आहे तो आहे मंगळ. वृश्चिक रास ही जलतत्वाची रास मानली जाते. जलतत्वाची रास असल्यामुळे वृश्चिक रास ही भावना प्रधान आहे, संवेदनशील आहे. मंगळ स्वामी असून देखील यांच्यामध्ये इमोशन्स चांगले असतात, भावनाशील असतात. ते राजकारणी रास म्हणून देखील ओळखली जाते. वृश्चिक राशीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मागचे 2.5 वर्ष वृश्चिक राशीला म्हणावे तितके चांगले गेलेले नाहीयेत. कारण मागचे 2.5 वर्ष शनी महाराज जे आहेत ते वृश्चिक राशीच्या 4थ्या घरामध्ये होते. जेव्हा शनी महाराज कोणत्या राशीच्या 4थ्या किंवा 8व्या घरामध्ये असतात तेव्हा शनी महाराजांची ढैया जी आहे ती चालू असते. 29 मार्चला शनी महाराजांचं जे राशी परिवर्तन झालेलं आहे, शनी महाराज 4थ्या घरातून 5व्या घरामध्ये आलेले आहेत. हे वृश्चिक राशीबद्दल आपण बघतोय. वृश्चिक राशीच्या 5व्या घरात सध्या शनी महाराज आहेत. 5वं घर जे आहे हे शुभ घर आहे, हे गुरूंचं घर आहे. त्याचबरोबर तुमचं शिक्षण, यश, अपत्य, संतान ह्याचं देखील हे घर मानलं जातं. आता वृश्चिक राशीला बरेचसे प्रॉब्लेम्स जे आहेत, त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या सुटताना दिसतील. मागच्या 2.5 वर्ष तुमची काही कामं अडकलेली असतील ती देखील आता होताना दिसतील. नवीन संधी तुम्हाला उपलब्ध दिसतील. शिक्षणाच्या बाबतीतल्या अडचणी देखील तुमच्या कमी होतील. वृश्चिक राशीला हे शनी महाराजांचं राशी परिवर्तन जे आहे ते खूप चांगलं असणार आहे. आता काळजी काय घ्यायची आहे तर वृश्चिक राशीने काळजी ही घ्यायची आहे की त्यांना शनी महाराजांना अभिप्रेत असलेलं कामच करायचं आहे. शनी महाराजांना आवडतं काय काम तर डिसिप्लिन मध्ये राहणं, कर्मयोग्य असणं. वृश्चिक राशीने ह्या 2 गोष्टीची काळजी घ्यावी. ही 2.5 वर्ष तुमची आहेत. उपासनेच्या बाबतीमध्ये जी उपासना तुम्ही केलेली आहे, जी उपासना मागची 2.5 वर्ष तुम्ही करताय ती तुम्हाला पुढे देखील चालू ठेवायची आहे. हनुमानाची उपासना असेल, कुलदेवतेची उपासना असेल. विशेष करून तुम्हाला आता या 2.5 वर्षामध्ये गुरुची उपासना करायची आहे. ज्या गुरुंना तुम्ही मानत असाल त्यांची तुम्हाला उपासना करायची आहे. त्याचं कारण असं आहे की शनी महाराज जे आहेत हे 5व्या घरामध्ये आहेत. हे गुरुचं स्थान आहे. म्हणून गुरुची उपासना करावी. शनी महाराजांना अभिप्रेत असलेलं कर्म करावं. 2.5 वर्षामध्ये तुमच्या इच्छा ज्या असतील त्या आता पूर्ण होताना दिसतील. विशेष करून तुमच्या घरी एखादं मोठं मंगल कार्य देखील होऊ शकतं, एखादं शुभ कार्य होऊ शकतं. घराचं कोणतं स्वप्न असेल ते देखील पूर्ण होणार आहे. वृश्चिक राशीला शनी महाराजांचे हे राशी परिवर्तन खूप लाभदायक असणार आहे. पुढची जी आपली रास असेल ती असेल धनुरास. तोपर्यंत ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.